राज्यामध्ये यंदा मान्सून लवकर आला आणि या हुकलेल्या टायमिंगनं बळीराजाचं मात्र मोठं नुकसान झालं। कारण अनेक पिकं शेतातून बाहेर काढण्याआधीच पावसाच्या तडाख्यात सापडली आणि त्यामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावला। कुणाच्या शेतात आंब्यांचा सडा पडलाय तर कुणाच्या केळीच्या बागा आडव्या झाल्या, कुठं कष्टाच्या कांद्याचा चिखल झालाय आणि त्यामुळे हतबल झालेल्या बळीराजानं टाहो फोडलाय। लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। ही 6 वेगवेगळी दृश्य, बीडमधले दृश्य, शेतकऱ्यांनी टाहो फोडला, आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान, साताऱ्यात 2 एकरवरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली, वर्ध्यामध्ये 2 एकर केळी आडवी झालेली आहे, तर जालन्यामध्ये द्राक्ष बागेत पाणीच पाणी साचलेलं आहे। जालन्यात कोबीचं नुकसान झालंय, पुण्यामध्ये कष्टाच्या कांद्याचा अक्षरशः चिखल झालाय। तर बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा इथं अवकाळी पावसानं तब्बल 10 एकर केशर आंब्याच्या बागेचं नुकसान झालंय। दुष्काळी भागात मुक्ताबाई कारभारी गर्जे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली बाग वादळी वारा आणि अवकाळी पावसानं पूर्णतः उद्ध्वस्ती झाली आहे। या अवकाळी पावसामुळे 40 टन आंब्याचं नुकसान झालंय, तर काही आंबे झाडावरून पडल्यानं सडून गेले। आमच्या लेकरा बाळ कशावर जागावं, आम्ही कशाने कर्ज तोडावं, आज आम्ही एवढा खर्च केलेला। आमची जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली। इतकं नुकसान आमचं झालंय, आम्हाला शेतकऱ्यांनी काय करा। मनानेच अशी पोटात आग पडती। साडेसात 8 लाखापर्यंत आमचं नुकसान झालं। हे आंबाच काय थोडा आहे का सांगा ना। आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही, आता सुरुवात केली, तर ह्या पावसाने असं केलं। आमची काय मागणी, आम्हाला फक्त आमचं नुकसान उली तिली का व्हायना पण कळकळीची विनंती, आम्हाला भरपाई द्यावा। सर ते हे तलाठी भाऊसाहेब आलते तेवढे।